नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात डाळिंबाची आवक घटली असून राज्यातील अनेक ठिकाणहून तसेच काही प्रमाणात कर्नाटकमधून डाळिंब एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झालेत। विनाअनुदानित शिक्षकांचा 55 दिवसांपासून आंदोलन सुरू असून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिले होते, त्यांना टार्गेट करून काहीही होणार नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय। आमच्यावर संविधान बदलण्याचा आरोप करणारे ते न्यायालयीन यंत्रणा मानत नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। शासन प्रसंगी कर्ज काढले मात्र कोणाचे पैसे थकवणार नाही असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय। आपटे नावाच्या संस्था चालकावर कारवाई का होत नाही याचा जबाब अक्षय शिंदेच देणार होता असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय। बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे अंबरनाथहून बदलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले तर यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी आक्रोश मूक मोर्चा काढलेला आहे। बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून चांदणी नदीला आता पूर आलाय। शेतकरी कामगार पक्ष हा कौटुंबिक पक्ष नाही असा टोला पंडित पाटील यांनी लगावलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भुयारी मेट्रोच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यापर्यंत आल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक पुणे मेट्रो याचे श्रवण हर्डीकर यांनी दिली आहे। शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या वतीने संयुक्तरित्या आज भंडारा जिल्हा कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय। धुळ्यामधील शिरपूरमध्ये गांजाच्या शेतीवर पोलिसांनी छापा मारला असून तब्बल 3 एकर शेतीत गांजाची पेरणी केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येते। अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने अमरावती येथे विराट मोर्चा काढण्यात आलाय। बुलढाण्यातील पळसखेड नाईक येथील जवान दीपक बनसोड यांना वीरमरण आले असून मूळ गावी पळसखेड नागो येथे शासकीय इतमानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। चोपडात नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्यमेव जयते हे उपोषण आंदोलन करण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि भारत सरकार शिष्यवृत्ती विषयासंदर्भात नांदेडमध्ये शिक्षकांनी धरणे आंदोलन केले। धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसी बांधवांनी रास्ता रोको केला असून ओबीसी समाजाकडून जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी सुरू आहे। वैजापूरचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात पक्षप्रवेश केलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समृद्धी महामार्गावर मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये सुरू असणाऱ्या मनमानी कारभाराविरुद्ध नागरिकांनी आगळे वेगळे असे हलगीनाद आंदोलन केलंय। जालन्यात शासकीय रेखाकला स्पर्धा परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून चक्क खुल्या मैदानात बसून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागते। शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील सरपंच आणि भाजपचे तालुका अध्यक्ष किशोरी माळी यांच्यावर 20 सप्टेंबर रोजी हल्ला झाला होता। यातील 14 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरचा बदला घेऊन दाखवला असं वक्तव्य मनीषा चौधरी यांनी केलंय।